महादेव मुंडे यांचे मारकरी परदेशात पळून जाणार असं तुम्ही ट्विट करण्याचा आरोप केला होता काय एक सांगाल? तर आम्हाला जे कळालेलं आहे की अनेक आरोपी आहेत आणि त्यातले काही आरोपी जे वाल्मिक कराडचे एकदम जवळ आहेत, कदाचित कुटुंबातलेच काही लोक त्याच्यामध्ये असतील, ते भारत सोडून कदाचित नेपाळ का कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं की SIT आता जी फॉर्म झाली आहेत, कुमावत साहेब जे प्रमुख आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी. जर खरं असेल तर लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती तिथं आम्ही करत आहोत. पण महादेव मुंडेंना न्याय मिळण्यासाठी हीच ती संधी आहे, एवढंच आमच्या सगळ्यांना. दादा रोग कुणाकडे आहे तुमचा? नाही, आता वाल्मिक कराडच्या कुटुंबातलेच काही लोक कदाचित भारत सोडून नेपाळ नाही तर आसपासच्या देशामध्ये जाऊ शकतील अशी चर्चा आहे. हे खरं असेल तर लवकरात लवकर कारवाई करावी एवढंच विनंती इथं करतो. कोथरूडच्या प्रकरणात अद्याप पोलिसांवर ते गुन्हा दाखल झालेला नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. जो अधिकार असतो दलित समाजाचा असू द्या वंचित समाजाचा, जो अधिकार त्यांना असतो तो त्यांना तिथं काल बजावता आला नाही आणि तिथं त्यांना 14 ते 15 तास थांबावं लागलं. आमच्यासारख्याला सुद्धा तिथं जर आपण बघितलं 3 ते 4 तास थांबावं लागलं. आमचं म्हणणं होतं फक्त त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे, कारण जातीवाचक बोलणं पोलिसांकडनं हे अपेक्षित नव्हतं. पण याच्या खोलामध्ये आपण जर गेलो तर प्रश्न अनेक निर्माण होतात. काल दबाव त्यांच्यावर कोणाचा होता, त्याच्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून जे काही पोलीस स्क्वॉड आलं होतं ते कोणाच्या सांगण्यावरनं आलं होतं. एक महिला जी OBC समाजाची आहे तिच्यावर कुठं ना कुठं तरी व्यक्तिगत लेवलला अन्याय झालं आणि त्या अन्यायापासून लपून राहण्यासाठी ती पुण्याला आली. त्या महिलेला या 3 मुलींनी मदत केली आणि या मुलींवरच कारवाई होत असेल तर ती OBC समाजाची महिला कोण, तिच्यावर कोण अन्याय करत होतं? माजी पोलीस अधिकारी जो छत्रपती संभाजीनगरवरनं आला होता पुण्यामध्ये तो कोण आहे? तिथं कुठल्या माजी मंत्र्याचा नाही तर नेत्याचा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला फोन गेला आणि काल जे काय झालं ते फार चुकीचं झालं. आमचं एवढंच म्हणणं आहे की पोलीस प्रशासनावर लोकांचा विश्वास आहे, पण राजकीय हस्तक्षेप जर वाढत गेला आणि त्यांच्या दबावाखाली जर निर्णय पोलिसांकडनं चुकीचे घेतले गेले तर पोलिसांवरचा विश्वास हा कुठं ना कुठेतरी कमी होऊ शकतो. त्यामुळे आमचे अनेक अनउत्तरित प्रश्न आहेत, त्याला उत्तर हे पोलिसांना द्यावंच पण लागेल. हिंदुत्ववादी संघटनांनी पत्र काढून आता पोलिसांची बाजू त्यांनी आता घ्यायला लागलेले आहेत. पण याच्यातून कुठेतरी याच्यात एक वाद हे निर्माण होतो. हिंदुत्ववादी जी काही नावं आहेत ते आज सत्तेत आहेत, त्यांना वर्धास्त सत्तेतल्या लोकांचं आहे. त्यांच्या अडचणी कधी होत नाहीत. गरीब जेव्हा जातात, सामान्य लोक पोलीस प्रत्येक जातात, त्यांना तिथं अडचणी होतात. त्यामुळे हे जे कोणी कथाकथित त्यांचं जर कुटुंबाचं फायनल तुम्ही जर बॅकग्राऊंड बघितलं, हे जे कोणी कार्यकर्ते जे आज लिहित आहेत त्यानंतर तुम्हाला कळेल ते कुठल्या विचाराचे आहेत. हे संविधानाला मानणारी लोक नाही आहेत, हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारे लोक नाही आहेत. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर संतांचा विचार सुद्धा हे मानणारे लोक नाही आहेत. हे सर्वजण फक्त राजकीय दृष्टिकोनातून भेदभाव करून राजकीय पोळी भाजणारे हे कार्यकर्ते आहेत. ते काय म्हणतात याच्यापेक्षा आमच्यासाठी संविधान महत्वाचं आहे, लोकांचा हक्क महत्वाचा आहे आणि गरिबावर जर अन्याय होत असेल, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नसेल पोलीस प्रशासनाकडनं, आम्ही सर्वजण त्या सामान्य लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे. दादा धनंजय मुंडे यांनी अजूनही निवासस्थान शासकीय निवासस्थान सोडलेलं नाही, त्याच्यावरून गदारोळ होतं. मग धनंजय मुंडेंचे अनेक मोठे नेते हे मित्र असावेत. काही भाजपमध्ये आहेत, काही दादा तर त्यांचे मोठे नेते आहेत, त्यांच्या पक्षातले आहेत. कुठेतरी दबाव तिथं असावा. मला असं वाटतं की तिथं जो नवीन कोणी पदाधिकारी नाहीतर नेता असेल त्यांना तिथं राहण्याची संधी दिली गेली पाहिजे. पण आता शेवटी सरकार त्यांचं आहे, त्या बाबतीत ते काय करतात बघावं लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.